पांढरकवड्यात महावितरणचे स्मार्ट टीओडी मीटर जनजागृती पथसंचलन 13 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांच्या वतीने शहरात स्मार्ट टीओडी मीटर संदर्भात जनजागृती पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। मुख्य कार्यालयातून सुरू झालेल्या या पथसंचलनाने शहरातील विविध मार्गावर फेरी काढत नागरिकांना स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती दिली। स्मार्ट टीओडी मीटरबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले असल्याचे दिसून आले होते। काहींनाही मीटर प्रीपेड असल्याची, वीज बिल दुप्पट येणार असल्याची, मीटर बसविताना शुल्क आकारले जाईल किंवा भविष्यात आर्थिक भुर्दंड लादला जाईल अशी भीती वाटत होती। मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की स्मार्ट टीओडी मीटर हे पूर्णपणे पोस्टपेड पद्धतीचेच आहे। सध्याप्रमाणेच आधी वीज वापरायची आणि नंतर मासिक बिल भरायचे, यात कोणताही बदल नाही। दिवसा वीज वापरावर टप्प्याटप्प्याने 80 पैसे ते 1 रुपया प्रति युनिटपर्यंत सवलत मिळणार असल्याची माहिती देण्यात आली। स्वयंचलित रीडिंग प्रणालीमुळे अचूक बिलिंग होणार असून ग्राहकांना मोबाईल ॲपवर रिअल टाईम वीज वापर पाहता येणार आहे। स्मार्ट मीटर ग्राहकांकडे पूर्णपणे मोफत बसविण्यात येत असून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। या पथसंचलनाचे आयोजन पांढरकवडा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कटारे व उपकार्यकारी अभियंता श्री बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। विभाग व उपविभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला। वेळेवर वीज बिल भरणा करा अशा घोषणा देत नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी। त्याला त्याच्यामध्ये अजून एक आपला गो ग्रीन, आपल्या महावितरणने एक गो ग्रीनचा एक ज्या ग्राहकाला बिल पाहिजे नाही, पेपरलेस वर्किंग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुरू झालेले आहे। गो ग्रीनमध्ये त्यांना प्रति बिल 12 रुपये एक सूट मिळत आहे आणि वर्षभरामध्ये त्यांनी गो ग्रीनचा ऑप्शन निवडला असेल तर त्याला 120 रुपये 10 रुपये प्रति बिलप्रमाणे सवलत मिळेल। त्याचप्रमाणे एक प्रधानमंत्री सूर्यघर योजना, ही योजना एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काढलेली आहे। त्याच्यामध्ये बरेच सबसिडी आहे आणि बऱ्याच ग्राहकांनी याचा फायदा घेतलेला आहे। यामध्ये बरेच बिल शून्य होत आहे। त्याचप्रमाणे आपले एक स्मार्ट योजना, एक महाराष्ट्र स्मार्ट योजना एक काढलेली आहे गव्हर्नमेंटने, आपल्या महावितरणने। याच्यामध्ये जे 0 ते 30 युनिट आणि 31 ते 100 युनिट आज जे प्रत्येक महिन्याला वापर करतात, या ग्राहकांसाठी स्मार्ट योजना सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये 0 ते 30 युनिट जे वापर करतात बीपीएल ग्राहक, यांना 1 किलोवॅटचे त्यांच्या छतावर रूफटॉप सोलर बसविता येणार आहे आणि त्याकरता त्यांना सबसिडी दिलेली आहे। फक्त 1000 रुपयामध्ये त्यांना ही स्मार्ट योजनेमध्ये त्यांच्या घरावर 1 किलोवॅटचे रूफटॉप सोलर बसविले जातील आणि त्यांची बिल शून्य होईल। त्याच्याप्रमाणे 31 ते 100 युनिटपर्यंत जे SC/ST आणि ओपन OBC ग्राहक आहे, SC/ST करता जवळपास त्यांना 1000 रुपये भरावं लागतात आणि बाकी त्यांना गव्हर्नमेंटची सबसिडी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सबसिडी मिळेल। आणि जे ओपन OBC आहे त्यांच्याकरता त्यांना 5000 रुपये रूफटॉप सोलर 1 किलोवॅटसाठी भरावे लागणार। त्याच्यामुळे त्यांना विजेचे बिल शून्य येईल। हे गव्हर्नमेंटचे जे आपले उपक्रम आहे आणि महावितरणने सुरू केलेले उपक्रम, याचा नक्कीच आपल्या ग्राहकांना फायदा होईल। हे सगळे हे उपक्रम जे राबवित आहे हे सगळं ग्राहकांच्या सेवेसाठी आणि ग्राहकांची पैशाची बचत होण्याकरता हा उपक्रम सुरू केलेला आहे। आणि आता हा रॅलीचा उद्देश नक्कीच आमचा सक्सेस होईल आणि ग्राहकांनी आपल्या घरामध्ये जे टीओडी मीटर, जुने मीटर आहे ते काढून नवीन जे स्मार्ट मीटर, जे टीओडी मीटर लावून घ्यावे। त्याच्यामुळे त्यांची पैशाची बचत होईल आणि त्यांना खरंच जे बिल ते वापर करतील त्या बिलाप्रमाणे त्यांना बिल येईल। एवढंच मी महावितरण पांढरकवडातर्फे आपल्या सगळ्या ग्राहकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या घरामध्ये जे जुने मीटर आहे ते मीटर काढून आमच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना किंवा आमची जी एजन्सी आहे की या एजन्सीला त्यांनी टीओडी मीटर आपल्या घरामध्ये लावू द्यावे, ही मी सगळ्या ग्राहकांना महावितरणतर्फे आवाहन करत आहे। आणि या उद्देशाने आमची जी रॅली काढलेली आहे। महावितरण हे ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते आणि त्या दृष्टिकोनातूनच महावितरणच्या ज्या विविध ग्राहकाभिमुख ज्या योजना आहेत त्या योजनांची ग्राहकांना सविस्तर माहिती व्हावी, या दृष्टीनं आजचा हा व्यापक ही दीर्घ पदयात्रा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने या जनतेची वीज ग्राहकांची सुसंवाद साधण्याच्या दृष्टीनं काढण्यात आलेली आहे।
आणि या निमित्तानं आम्ही महावितरणतर्फे ग्राहकांना असं आवाहन करतो की त्यांनी त्यांच्याकडील जी वीज बिल आहे त्याचा वीज बिलाचा भरणा नियमित करावा. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे वीज चोरी करून विजेचा वापर करू नये, आपला जीव धोक्यात घालू नये. त्याचप्रमाणे ग्राहकासाठी ज्या योजना आहेत स्मार्ट मीटर योजना, त्या स्मार्ट मीटर योजनेबद्दल ग्राहकांमध्ये बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. तरी ते ग्राहकांचे गैरसमज हे दूर व्हावे आणि ग्राहकांनी ते मीटर लावण्यास महावितरण कंपनीला सहकार्य करावं असं सुद्धा या पदयात्रेच्या निमित्तानं महावितरण ग्राहकांना सुसंवादाच्याद्वारे आवाहन करीत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी जी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे, त्या योजनेचा सुद्धा ग्राहकांनी शेतकऱ्यांनी भरभरून लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे आपलं घरगुती तसेच व्यावसायिक जे आपले वीज बिलं आहेत त्या वीज बिलामध्ये ती बचत करण्यासाठी सोलर रूफटॉप ही योजना सध्या कार्यान्वित आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, त्या योजनेचा सुद्धा ग्राहकांनी लाभ घेऊन आपल्या वीज बिलामध्ये बचत करावी. त्याचप्रमाणे शिल्लक वीज विकण्याचा सुद्धा पर्याय त्या योजनेमध्ये उपलब्ध आहे, तरी ग्राहकांनी याचा भरभरून लाभ घ्यावा. या दृष्टीनं आज हे सुसंवादाची संधी या पदयात्रेच्या निमित्ताने महावितरणतर्फे महावितरण पांढरकवडा विभाग त्याचप्रमाणे पांढरकवडा उपविभागातर्फे या ठिकाणी आज या संधी घेतलेली आहे आणि त्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होईल, ग्राहकांना होईल, त्याचप्रमाणे महावितरणला सुद्धा फायदा होईल अशी आम्हाला या प्रसंगी अपेक्षा आहे.